अरे ब्रेक लॉक लागले त्याचे. मुंबईहून अमृतसरकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक 11057 अमृतसर एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीच्या ब्रेक डिस्कला आग लागल्याची घटना बुधवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर घडली. रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तत्परतेने आग तत्काळ आटोक्यात आणण्यात आली असून संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून अमृतसरकडे धावणारी अमृतसर एक्सप्रेस सकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी रेल्वे रुळाला लागलेली एक चावी की उडून डीव्हीला लागल्याने एअर प्रेशर अचानक रिलीज झाले. परिणामी सामान ब्रेक व जनरेटर कार बोगीचे ब्रेक अचानक दाबले गेले आणि यामुळे ब्रेक डिस्कमध्ये तीव्र घर्षण निर्माण होऊन आग लागली. आगीनंतर बोगीच्या परिसरातून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागल्याने स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्येही घबराट पसरली. मात्र रेल्वे स्थानकावरील तसेच रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बोगीतील दोन्ही चाकांच्या बाजूला आग लागलेली दिसून येत असल्याने त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखून जनरल बोगीतील 2 फायर एक्स्टिंग्विशरच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. कर्मचाऱ्यांच्या मदतीने तत्काळ आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान भुसावळ येथील ड्युटी आटपून इगतपुरी मेमूने घरी जात असलेले तांत्रिक सहाय्यक देवेंद्र गुरव जळगाव रेल्वे स्थानकावर उतरले असता त्यांनी हा प्रकार पाहिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत त्यांनी एअर प्रेशर नियंत्रित केले आणि रेल्वेची यंत्रणा पुन्हा सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्यानंतर आवश्यक तांत्रिक तपासणी करण्यात आली. सर्व यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी सुमारे 8:15 वाजेच्या सुमारास अमृतसर एक्सप्रेस भुसावळच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावर पुन्हा रेल्वेची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती त्या ठिकाणी असलेल्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा प्रवाशांना दुखापत झाली नसली तरी रेल्वे कर्मचारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या वेळेवर केलेल्या कार्यवाहीमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याची मोठी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे. ज्या बोगीच्या चाकांना आग लागली होती त्या बोगीच्या खाली 2 इंधनाने भरलेले मोठे मोठे टँक होते. दरम्यान आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले गेले नसते तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्या बोले कुछ